असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीसाठी योग्य वेळ असते आणि सर्व काही घडण्यामागे काही कारण असते. परंतु लक्षात घ्या की करता करविता हा सर्व सामर्थ्य देवच असतो. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवावा लागतो. काय तुमचा देवावर विश्वास आहे? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 प्रभू येशू ख्रिस्ताच्या मधुर नावात आपणास सलाम. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियानो, आम्हा प्रत्येकाच्या जीवनासाठी परमेश्वराच्या योजना या हिताच्या आहेत. तो आमचे कधीच वाईट चिंतित नाही. फक्त आमच्याकडून त्याची इच्छा हीच असते की आम्ही त्याच्या आज्ञेप्रमाणे वागावे, त्याच्या इच्छा आमच्या जीवनामध्ये परिपूर्ण कराव्या. परंतु आम्ही मानव मात्र स्वतःच्या हिमतीवर सर्व काही करावे हे पाहतो. खरंच आमच्या जीवनामध्ये देवाचे मार्गदर्शन, सहाय्य आवश्यक आहे? मोठा प्रश्न आहे हा. आजच्या अध्ययनामध्ये आपण हेच पाहणार आहोत. परमेश्वराचे लक्ष त्याचे भय धरणाऱ्यांकडे असते. तो आलेले संकट कसे दूर करतो आणि त्याच्या लोकांना तो कसे सुरक्षित ठेवतो, हे सर्व आपण आजच्या अध्ययनाद्वारे पाहणार आहोत. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यानो, आम्ही राजाच्या दुसऱ्या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत. 6व्या अध्यायाच्या 1 ते 7 वचनांवर आम्ही विचार केला. ते यार्देनेच्या तळाशी त्या गाळामध्ये ते कुऱ्हाडीचे पाते गुप्त झाले होते. ते त्या गाळातून निघाले. ते वरती पाण्याच्या पृष्ठभागावर आणल्या गेले. ते त्याच्या मालकाला देण्यात आले. त्याच्या दांड्यावर ते पुन्हा बसवले गेले आणि आता ते वापरण्यास पुन्हा योग्य झाले. श्रोत्यानो, ते पाते उपयुक्त व कार्यक्षम असे पूर्ववत झाले. या सर्व घटनेतून आम्हाला एक महान आध्यात्मिक संदेश मिळतो. आधुनिक माणूस त्या दांड्यातून सुटून पाण्यात पडलेल्या तळाशी गेलेल्या कुऱ्हाडीच्या पात्याप्रमाणे आहे. तो आपल्या मूळ ठिकाणावरून घसरला आहे. त्याचे पतन झाले आहे व तो अत्यंत दुष्ट बनलेला आहे. श्रोत्यानो, अशा प्रकारे आध्यात्मिकरित्या व नैतिक अधपतन झालेल्या, पतनाच्या शेवटच्या टोकाला पोहोचलेल्या माणसासाठी देवाने आपली योजना राबवली. त्याने एक लाकूड तोडले आणि ते मृत्यूच्या पात्रामध्ये सोडले. होय श्रोत्यानो, ते लाकूड म्हणजे दुसरे तिसरे काही नाही तर येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ आहे. आमच्या पातकांमुळे आमच्या जीवनात दुःख व मृत्यू आले व आम्ही पतनाच्या तळाशी पोहोचलो, जेथून आम्हाला कोणीही वर काढू शकले नसते. परंतु देवाने त्याचा एकुलता एक पुत्र प्रभू येशू याला त्या वधस्तंभावर पाठवले. तुमच्या व माझ्यासाठी तो मृत्यू लोकात उतरला. त्याने वधस्तंभावरचे लज्जास्पद मरण स्वीकारले. आमच्या वाटेची शिक्षा त्याने स्वतःवर घेतली. त्याच्याविषयी यशायाचे पुस्तक 53 अध्याय 4 ते 6 वचनांमध्ये आपल्याला अगदी स्पष्ट वर्णन सापडते. या सर्व गोष्टी त्याने सहन करण्याचे कारण पेत्राचे पहिले पत्र 2 अध्याय आणि 24व्या वचनात दिलेले आहे. हे वचन सांगतं की त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून खांबावर नेली, ह्यासाठी की आपण पापाला मेलेले होऊन सदाचरणासाठी जगावे. त्याला बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला हा. श्रोत्यानो, तो आमच्यासाठी केवळ मरण पावलाच नाही, तर त्याच्या मृत्यूनंतर 3ऱ्या दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. जे त्याच्यावर विश्वास ठेवतात त्यांना त्याने मरणातून जीवनात पार जाण्याचा मार्ग सिद्ध करून दिला. आज माणूस ख्रिस्त येशूच्याद्वारे मरण व न्याय यांच्या पाण्यातून पुनरुत्थित होऊ शकतो. तो देवाजवळ पूर्ववत संबंध प्रस्थापित करू शकतो. तो देवाच्या हातातले, देवाच्या योजनेकरिता व हेतूकरिता एक साधन होऊ शकतो. देवाच्या कार्यक्रमामध्ये तो वेगाने सहभागी होऊ शकतो. ह्या गोष्टीची पॉल फिलिप्पियरास पत्र 4 अध्याय आणि 13व्या वचनात साक्ष देतो. तो म्हणतो की मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्व काही करावयास शक्तिमान आहे. तसेच तो फिलिप्पियरास पत्र 3 अध्याय 13 आणि 14 वचनांमध्ये म्हणतो,
बंधूंनो, मी अद्यापि ते आपल्या कह्यात घेतले असे मानित नाही, तर मागील गोष्टींकडे दुर्लक्ष करून व पुढील गोष्टींकडे लक्ष लावून ख्रिस्त येशूच्या ठायी देवाचे जे वरील पाचारण त्या संबंधीचे बक्षीस मिळविण्यासाठी मर्यादेवरील खुणेकडे मी धावतो. हेच एक माझे काम. कोणी आता निरर्थक ध्येयहीन जीवन जगायची आवश्यकता नाही. जीवन निरर्थक झाले आहे, ते जगण्यासाठी काहीच हेतू राहिला नाही, तर काय जगायचे? या त्रासदायक भयानक विचारामुळे हजारो लोक आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. श्रोत्यांनो, ही घोर निराशा आहे व निराशा आम्हाला मृत्यूच्या दारात ओढून नेते. ती काळोखाच्या रस्त्याने जाते. ती एकाकीपणा व वैफल्य आमच्या जीवनात आणते. जर तुमच्या जीवनात तुम्ही त्या गढूळ पाण्याच्या तळाशी अडकलेल्या कुऱ्हाडीच्या पात्याप्रमाणे असाल, तर तुम्ही निश्चित रीतीने इतके निराश व्हाल. तुमचे जीवन निरर्थक आहे असे आपणाला वाटेल. परंतु ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या स्पर्शाने आमच्या जीवनातला निराशेचा चिखल सुटून जाईल व त्या दिव्य स्पर्शाने आमचे पापामुळे आम्हाला आलेले जडत्व नष्ट होईल. त्या वधस्तंभाच्या स्पर्शाने आमचे पापांचे ओझे गळून पडेल व त्या मृत्यूच्या सानिध्यातून आम्ही निघून वर आशेच्या प्रकाशात येऊ. एकदा येशूच्या वधस्तंभाच्या साह्याने मृत्यूवर व निराशेवर विजय मिळाला की आम्ही देवाच्या आमच्या विषयीच्या योजनेत पूर्ववत येऊ व मग आमचे जीवन अर्थपूर्ण बनेल. प्रभू येशूच्याद्वारे स्वर्गराज्यात प्रवेश करणे, या जगाच्या पापाच्या घाणीतून उचलल्या जाणे, पापाची मलिनता धुतली जाऊन शुभ्र वस्त्र परिधान करण्यास मिळणे, जीवनाला अर्थ प्राप्त होऊन देवाच्या सेवेसाठी पात्र बनणे, यापेक्षा दुसरा कुठलाही चमत्कार नाही. श्रोत्यानो, ह्या चमत्कारासाठी एकच गोष्ट आम्हाला करावी लागणार, ती म्हणजे विश्वासाने ख्रिस्त येशूच्याद्वारे असलेले तारण स्वीकारणे. कारण तो तुमच्या आणि माझ्या पापांसाठी मरण पावला. तो मरणातून पुन्हा उठला यासाठी की त्याने तुम्हाला व मला स्वर्ग राज्यात वरती न्यावे. आता पुढचं वचन वाचूया. 8वं वचन सांगतं, 6वा अध्याय 8वं वचन वाचूया. मग आरामाच्या राजाने इस्रायलांबरोबर युद्ध आरंभिले. त्याने आपल्या सेवकांबरोबर अशी मसलत केली की अमुक अमुक ठिकाणी आपण तळ द्यावा. दोथानातील संकटाची बातमी आजच्या आमच्या वृत्तपत्रातल्या नेहमीच्या बातम्यांप्रमाणे वाटते. आरामाच्या राजाचे इस्रायलावर आक्रमण असे शीर्षक या वृत्तांताला देता येईल. खरे तर श्रोत्यानो, हे आक्रमण अचानक करण्यात आले नव्हते. आरामाचा राजा व इस्रायल यांच्यामध्ये फार पूर्वीपासून संघर्ष चालू होता. आज इस्रायल देश व अरब राष्ट्र यांच्यामध्ये चालू असलेल्या संघर्षाची पाळेमुळे पवित्र शास्त्राच्या पार्श्वभूमीत म्हणजे जुन्या कराराच्या काळात आढळतात. आता या संपूर्ण परिस्थितीविषयीचा वृत्तांत आपण वाचूया. 9 पासून 11 वचने पहा. तेव्हा देवाच्या माणसाने इस्रायलाच्या राजाला सांगून पाठविले, सावध रहा, अमुक अमुक ठिकाणी जाऊ नको, तेथे अरामी लोक चढाई करून येणार आहेत. तेव्हा ज्या ठिकाणी जाऊ नको अशी सूचना इस्रायलाच्या राजास देवाच्या माणसाने केली होती, तेथे त्याने लोक पाठविले. असा आपला बचाव त्याने 1-2दाच नव्हे तर अनेकदा केला. यावरून आरामाच्या राजाचे मन संतापले. त्याने आपल्या सेवकास बोलावून विचारिले, आपल्यातला कोण इस्रायलाच्या राजाच्या पक्षाचा आहे, हे तुम्ही मला दाखवून देणार नाही काय? श्रोत्यांनो, आरामाचा राजा वैतागला, चिडला होता. कारण तो ज्या ज्या योजना करीत असे व सैन्याचे ठाणे मांडण्यासाठी जेथे जेथे जात असे, ते ठिकाण व ती योजना इस्रायलच्या राजाला माहीत होत असे. शेवटी त्याने असा निष्कर्ष काढला की त्याच्या सैन्यात कोणीतरी हेरगिरी करीत असावा. त्याने आपल्या सैन्याला समोर बोलावले व विश्वासघातकी व्यक्तीला शोधून काढण्याचा प्रयत्न केला. त्याने त्यांना विचारले, इस्रायलच्या राजाकडे आमच्यातला कोण कोण आहे हे तुम्ही मला सांगत नाही काय? परंतु त्यांच्यामध्ये विश्वासघातकी कोणीही नव्हते. सर्वजण राजाशी निष्ठावान होते. पुढे आम्हाला 12वं वचन सांगतं की त्याच्या एका सेवकाने त्यास सांगितले, माझे स्वामी राज, असं कोणी नाही, पण आपण शयनगृहात बोलता ते शब्द इस्रायलातला संदेष्टा अलिशा हा इस्रायलाच्या राजास कळवितो. श्रोत्यांनो, तो राजा जे काही बोलत असे ते अलिशाला माहीत होत होते. याचा अर्थ असा की या राजाच्या सर्व योजना परमेश्वर अलिशाला प्रगट करीत होता. या ठिकाणी पुन्हा एक वार आमचे लक्ष परमेश्वर त्याचे भय धरणाऱ्यांचे संरक्षण करतो ह्या गोष्टीकडे जाते. परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध आरामाच्या राजाने इस्रायल देश काबीज करण्याचे कितीही प्रयत्न केले तरी ते सर्व अयशस्वी ठरले. परमेश्वर विशेष रीतीने इस्रायलचे संरक्षण करीत होता. होय श्रोतानो,
जेव्हा आम्ही परमेश्वराच्या आश्रयाचा स्वीकार करतो, जेव्हा ख्रिस्त येशूमध्ये आमचे जीवन सुरक्षित असते, लपवलेले असते, म्हणजे जेव्हा तो आमचा आश्रयदुर्ग व लपण्याचे ठिकाण असतो, तेव्हा आमच्या शत्रूंपासून आम्हाला संपूर्ण संरक्षण मिळते. परमेश्वर मोठ्या दयाळूपणे व करुणेने आम्हाला अभिवचन देतो की परमेश्वर माझा आश्रय आहे. तू परात्पराला निवासस्थान केले आहे म्हणून कोणतेही अरिष्ट तुझ्यावर येणार नाही, कोणतीही व्याधी तुझ्या तंबूजवळ येणार नाही. इस्रायलावर परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध स्वारी करू पाहणाऱ्या आरामी राजापासून परमेश्वराने अशा प्रकारे संरक्षण केले. परंतु आपल्या सर्व योजना अलीशा या देवाच्या सेवकामुळे फोल ठरत आहेत असे समजताच आरामाच्या राजाने अलीशाला नष्ट करण्याची योजना बनवली. सर्वप्रथम त्याने अलीशाचे ठिकाण शोधून काढण्यासाठी एक हेर पाठवला. अलीशा दोथान येथे आहे असे त्यांना समजले. दोथान येरुशलेम शहराच्या उत्तरेला 60 मैलांच्या अंतरावर असलेले एक शहर आहे. दोथान या नावाचा अर्थ होतो 2 विहिरी. आणि श्रोत्यानो, खरोखर ही जागा हिरव्यागार कुरणाची होते. एक साधारण शहर असताना सुद्धा त्या काळात अलीशाचे तेथे मुख्य कार्यालय होते. 13 ते 15 वचने सांगतात, त्याने म्हटले, तो कोठे आहे ते पहा, म्हणजे मी माणूस पाठवून त्यास पकडून आणितो. मग तो दोथान येथे आहे अशी त्यास बातमी लागली. तेव्हा त्याने घोडे व रथ बरोबर घेऊन तेथे मोठे सैन्य पाठविले. त्यांनी रातोरात येऊन नगर वेढिले. सकाळी देवाच्या माणसाचा सेवक उठून बाहेर आला, तेव्हा सैन्याने घोडे व रथ यासह नगरास वेढा दिला आहे असे त्यांच्या दृष्टीस पडले. तो आपल्या धन्यास म्हणाला, स्वामी, हाय हाय, आता आपण काय करावे? श्रोत्यांनो, मला वाटतं की आपल्याला शरणागती पत्करावी लागेल अशी ह्या सेवकाला भीती वाटली. परिस्थिती अगदीच निराशाजनक आहे असे त्याला वाटले. अशा परिस्थितीत आपण काय करावे? परंतु अलीशा त्याला म्हणाला 16व्या वचनात, भिऊ नको, त्याच्या पक्षाचे आहेत त्याहून अधिक आपल्या पक्षाचे आहेत. श्रोत्यानो, ही गोष्ट अगदी अवास्तव्य वाटते, कारण आरामाच्या सैन्याने नगराला वेढा घातला आहे आणि अलीशा आपल्या नोकरासह अगदी एकटाच होता आणि तो नोकर गर्भगळीत झाला होता. परंतु अलीशा मात्र घाबरलेला नाही, कारण त्याला माहीत होते की माझा सामर्थी पराक्रमी थोर परमेश्वर माझ्यासोबत आहे आणि तोच माझे रक्षण करणार आहे. 17वं वचन पहा. अलीशाने प्रार्थना केली की हे परमेश्वरा, याचे डोळे उघड, याला दृष्टी दे. परमेश्वराने त्या तरुणाचे डोळे उघडले. तो पहा, अलीशाच्या सभोवतालचा डोंगर अग्नीचे घोडे व रथ यांनी व्यापून गेला आहे असे त्यास दिसले.
अलिशाच्या नौकराने अलिशाभोवती देवाने ठेवलेले संरक्षण पाहिले. परंतु श्रोत्यानो, आमच्या समोर आणखीन एक प्रश्न उद्भवतो, तो हा की काय देवबाप नेहमीच त्याच्या लोकांचे अशा प्रकारे संरक्षण करतो आणि अशा प्रकारे संकटातून वाचलेले लोकच केवळ देवाचे लोक आहेत? या ठिकाणी आम्ही दोन परस्पर विरुद्ध परिस्थितींचा व देवाच्या कार्यपद्धतीचा अभ्यास करीत आहोत. आताच आम्ही पाहिले की परमेश्वराच्या समक्षतेमध्ये चालणाऱ्या लोकांना तो आपले मार्ग विदित करतो व त्यांचे संरक्षण करतो. या उलट काही परिस्थितीत तो त्याच्या समक्षतेमध्ये चालणाऱ्या लोकांना वेगळ्या प्रकारचा अनुभव देतो. कधीकधी काही देवाचे सेवक मोठ्या गर्वाने त्यांना परमेश्वराने कसे संकटातून वाचवले ते सांगतात, त्यांची रसभरीत वर्णने करतात. आणि अशा वेळेस ज्या देवाच्या सेवकांना असा अनुभव आला नाही, त्यांची मान लज्जेने खाली जाते. ते स्वतःशीच विचार करून म्हणतात, अरे रे, मला असा अनुभव नाही, मला देवाचे असे मार्गदर्शन नाही. याचा अर्थ असा का की एकतर मी परमेश्वराच्या सन्निध राहत नसेल किंवा परमेश्वर माझ्यासोबत नाही? परंतु श्रोत्यांनो, अलिशासारखे चमत्कारिक अनुभव आले नसतील तर त्याचा अर्थ परमेश्वर आमच्या सन्निध नाही असा मुळीच होत नाही. वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या व्यक्तींशी त्यांच्या विश्वासानुसार, त्यांच्या आध्यात्मिक गरजेनुसार परमेश्वर कार्यपद्धती वापरतो. तो वेगवेगळ्या प्रकारे प्रत्येकाच्या जीवनात कार्य करतो आणि आपलं सामर्थ्य प्रगट करतो. परमेश्वर सार्वभौम आहे व त्याने कशा प्रकारे कार्य करावे हे त्याला कोणीही ठरवून देऊ शकत नाही. त्याला आमचे जीवन, आमचे उठणे, आमचे बाहेर जाणे आणि आत येणे माहीत आहे. तो आमचे विचार जाणतो. आम्ही बोलण्याआधीच काय बोलणार आहोत हेही त्याला ठाऊक असते. आमच्यासाठी काय योग्य आहे, उत्तम आहे हे त्याला माहीत आहे. त्याच्या आमच्या विषयीच्या योजना आम्हाला सध्या समजत नसल्या तरी त्या पुढे निश्चित समजतील. कारण श्रोत्यानो, योहान शुभवर्तमान 13वा अध्याय आणि 7व्या वचनात प्रभू येशूने उत्तर दिले की मी करतो ते आता तुला कळत नाही, ते तुला पुढे कळेल. म्हणून त्याच्या हाती प्रतिदिनी प्रतिक्षणी आपले जीवन संपूर्णपणे समर्पित करणे, त्याच्या आज्ञेत राहणे, त्याच्या वचनांप्रमाणे वागून त्याला संतोष देणे हे आपल्या हातात आहे. ते करणे यातच आपले कल्याण आहे. आमचा अनुभव अलिशासारखा नसेल, योसेफासारखा असेल, पण तरीही ती देवाची एक कार्यपद्धती आहे ही गोष्ट या वृत्तांतामधून निश्चितरीतीने प्रगट होते. पुढे 18वं वचन आम्हाला सांगतं. 6वा अध्याय 18वं वचन वाचूया. आरामी लोक अलिशावर चालून आले तेव्हा त्याने परमेश्वराची प्रार्थना केली की या लोकास आंधळे कर. अलिशाच्या म्हणण्याप्रमाणे त्याने त्यास आंधळे केले. श्रोत्यानो, अलिशाने एक विलक्षण गोष्ट केली. त्याने देवाजवळ प्रार्थना केली की आरामाच्या सैन्याचे डोळे आंधळे व्हावे आणि देवाने त्यासाठी त्याप्रमाणे केले. त्यानंतर अलिशाने त्यांना शोम्रोनाकडे नेले आणि त्यांना सांगितले की तो त्यांना अलिशाकडे नेत आहे. जेव्हा ते शोम्रोनात आले तेव्हा अलिशाने त्यांना शोम्रोनाच्या राजाच्या हातात सोपवले. त्यांना ठार मारावे असे राजाला वाटले, परंतु अलिशा म्हणाला, तसे करू नकोस, त्यांना खाऊ घाल, त्यांच्या घरी त्यांना परत पाठव. 23वं वचन वाचूया श्रोत्यानो. मग त्याने त्यास मोठी मेजवानी दिली. त्यांचे खाणे पिणे आटोपल्यावर त्याने त्यास निरोप दिला आणि ते आपल्या धन्याकडे गेले. आरामी लोकांच्या टोळ्या इस्रायल देशावर पुन्हा आल्या नाहीत. श्रोत्यानो, इस्रायलच्या देवाचे सामर्थ्य व दयाळूपणा या दोन्ही गोष्टींमुळे आरामाचा राजा हादरला असेल. त्याने इस्रायल विरुद्धची आपली युद्धाची मोहीम सोडून दिली. त्यानंतर पुष्कळ दिवसांनी बेन हदादने शोम्रोनाला वेढा घातला. बेन हदाद हे नाव नसून राजाची एक पदवी आहे. या हल्ल्याविषयी आपण आता माहिती पाहू. 24 आणि 25 वचने सांगतात. त्यानंतर अरामाचा राजा बेन हदाद याने आपले सर्व सैन्य एकवट करून शोम्रोनावर स्वारी करून त्यास वेढा घातला. तेव्हा शोम्रोनात जबर महागाई झाली. वेढा एवढा भारी पडला की गाढवाच्या एका मुंडक्यास 80 रुपये आणि कबुतराच्या पावशेर विष्टेस 5 रुपये पडू लागलेत. दुष्काळ इतका भयंकर होता की ज्यावर फारसे काही मांस नसते ते गाढवाचे डोके भारी किमतीने विकल्या जात होते. प्रचंड भाववाढ झाली होती आणि त्याही पुढची पायरी म्हणजे अत्यंत भयंकर होती. ती म्हणजे ते स्वतःचीच मुले शिजवून खाऊ लागलेत. 31वं वचन सांगतं. तेव्हा तो म्हणाला, शाफाटाचा पुत्र अलिशा याचे शिर जर मी आज त्याच्या धडावर राहू देईन तर देव माझे असेच किंबहुना याहूनही अधिक करो. श्रोत्यानो, इस्रायलच्या राजाने अलिशाला
या वेढ्यासाठी का जबाबदार धरावे ते आम्हाला समजत नाही. कदाचित त्याला असे वाटले असावे की अशा परिस्थितीत चमत्कारिकरित्या अन्न पुरविणे हे अलिशाच्या हातात होते व अलिशाने ते केले नाही म्हणून तो अलिशाचा शिरच्छेद करणार होता. या घटनेचा पुढील वृत्तांत आम्हाला 7व्या अध्यायात वाचायला मिळतो. त्यामध्ये विपुलतेविषयी अलिशाने दिलेले अभिवचन पूर्णत्वास गेलेले आम्हाला पाहायला मिळते. ही सुद्धा अलिशाच्या जीवनातील एक रोमहर्षक घटना होती. या वेढ्यासाठी अलिशाला जबाबदार धरून इस्रायलच्या राजाने त्याला ठार मारण्यासाठी माणूस पाठवला. परंतु परमेश्वराने अलिशाला याविषयी आधीच सूचना दिली व दुसऱ्या दिवशीच दुष्काळ संपेल अशी चांगली बातमीही दिली. 7वा अध्याय पहिलं वचन पहा काय सांगतं. तेव्हा अलिशा म्हणाला, तुम्ही परमेश्वराचे वचन ऐका. परमेश्वर म्हणतो, उद्या याच वेळी शोम्रोनाच्या वेशीत 1 माप सपीठ 1 शकेलास व 2 मापे सातू 1 शकेलास मिळतील. श्रोत्यानो, ह्या अभिवचनानुसार नुसती भाववाढ कमी होणार नव्हती, तर अन्नधान्य खूपच स्वस्त मिळणार होते. आरामाचे सैन्य शहराला वेढा देऊन बसले होते व शहरात अन्नधान्य आणणे अशक्य होते, कारण कोणीही शहराच्या आत बाहेर जाणे येणे करू शकत नव्हते. अशा पार्श्वभूमीवर राजाला अलिशाचे भविष्य उद्धटपणाचे वाटले असणार आणि राजाने पाठविलेल्या सरदाराने ती कल्पनाही तुच्छ लेखली. दुसरं वचन पहा काय सांगतं. तेव्हा ज्या सरदाराच्या हातावर राजा टेकत होता त्याने देवाच्या माणसास म्हटले, पहा, परमेश्वराने आकाश कपाटे उघडली तरी असा प्रकार होईल काय? त्याने त्यास म्हटले, तू आपल्या डोळ्यांनी हे पाहशील, पण त्यातले काही खावयाचा नाहीस. परंतु अलिशाचे भविष्य दुसऱ्या दिवशी खरे ठरले. या दुष्काळाच्या दृश्यानंतर आम्ही पाहतो की शहराच्या वेशीजवळ असहाय्य व करुणास्पद असलेले कुष्ठरोगी एकमेकांशी चर्चा करून शहराबाहेर जाण्याचे ठरवतात. 3 ते 5 वचने पुढे सांगतात. त्यावेळी वेशीच्या बाहेर 4 कोडी माणसे होती. ती एकमेकास म्हणाली, येथे बसून का मरावे? नगरात जाऊ म्हटले तर तेथे आपण मरणारच, कारण तेथे महागाई, आणि येथे बसून राहिलो तरीही मरणारच. तर चला, आपण आरामी सेनेस जाऊन मिळू. त्यांनी आपल्याला जिवंत ठेविले तर आपण जगू, त्यांनी आपल्याला मारून टाकले तर आपण मरू, एवढेच. ते संध्याकाळच्या वेळी आरामी लोकांच्या छावणीकडे जावयास निघाले. आरामी लोकांच्या छावणीच्या बाहेरच्या हद्दीवर ते येऊन पाहतात, तो तेथे एकही माणूस नव्हता. श्रोत्यानो, आपल्याला माहीतच आहे की हे 4घे जण कुष्ठरोगी असल्याने त्यांना समाजामध्ये लोकांमध्ये राहण्याची मुभा नव्हती. त्यांना समाजाबाहेर टाकण्यात आलेले होते व अन्नासाठी त्यांना त्यांच्या नातेवाईकांवर, मित्रांवर अवलंबून राहावे लागत होते. आणि आता तर त्यांची स्थिती आणखीनच दयनीय झाली होती. शहरात अन्नाचा इतका तुटवडा निर्माण झाला होता की कुष्ठरोग्यासाठी कोणी अन्न काढून देईल ही गोष्ट अशक्य होती. नामानाविषयी अभ्यास करताना आम्ही ऐकले की कुष्ठरोग एक प्रकारचे पाप आहे किंवा पापाचे प्रतीक आहे. जशी या कुष्ठरोग्यांची स्थिती अत्यंत निराशाजनक होती श्रोत्यानो, तशीच पापामुळे आमची ही स्थिती अत्यंत निराशाजनक झाली होती. परंतु परमेश्वराच्या कृपेने त्याने आम्हाला त्या स्थितीत सोडले नाही. त्याने आपल्या एकुलत्या एक पुत्राला ह्या जगात पाठवले, जेणेकरून त्याच्याद्वारे आम्हाला पापांपासून मुक्ती प्राप्त व्हावी. 6वं आणि 7वं वचन सांगतं, कारण परमेश्वराने रथ, घोडे व प्रचंड सैन्य यांचा गलबला आरामी सेनेच्या कानी पाडला. तेव्हा ते आपसात म्हणाले, पहा, इस्रायलाच्या राजाने हित्ती व मिस्री राजे द्रव्य देऊ करून बोलाविले आहेत. म्हणून त्यांनी संध्याकाळी उठून पलायन केले. आपले डेरे, घोडे व गाढवे जागच्या जागी टाकून व छावणी सोडून ते आपला जीव घेऊन पळाले. येणाऱ्या सैन्यांच्या आवाजामुळे ते खूप घाबरले. तितके घाबरले की त्यांच्यातील प्रत्येक जण उठून पळ सुटला. रात्रीचा प्रवास ते घाईघाईने करून निघून गेले. 8वं वचन, छावणीच्या बाहेरल्या हद्दीशी आल्यावर त्या कोड्यांनी एका तंबूत जाऊन तेथे खाणेपिणे केले आणि त्यातून रुपे, सोने व वस्त्रे नेऊन लपवून ठेविले. मग परत येऊन ते दुसऱ्या डेऱ्यात गेले आणि त्यातूनही माल नेऊन त्यांनी छपून ठेविला. श्रोत्यानो, त्या काळात सैन्य स्वतःची अन्नसामुग्री स्वतःजवळ बाळगत असे आणि ही मोहीम दीर्घकाळाची होती. टेकडीवर बसलेल्या शहराला, शोम्रोनाला त्यांनी वेढा घातला होता. आता पळून जाण्याच्या गडबडीत ते आपल्याजवळ जे काही होते ते सर्व सोडून पळून गेले. अशा प्रकारे पळून गेल्यानंतर हे 4 कुष्ठरोगी तेथे पोहोचले आणि त्यांनी जे त्यांच्या हाती आले ते सर्व लपवून ठेवण्याचा प्रयत्न केला. 9वं वचन सांगतं, मग ते आपसात म्हणू लागले, आपण करीत आहोत ते बरे नाही. आज शुभवार्ता कळविण्याचा दिवस आहे, पण आपण गप्प बसलो आहो. सकाळ होईपर्यंत आपण थांबलो
तर आपल्याला शासन होईल. तर चला आपण राजवाड्यात जाऊन हे कळू. श्रोत्यानो, ह्याद्वारे आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनासाठी काहीतरी शिकता येईल. या समय तुम्ही व मी देवाच्या वचनाचा लाभ घेत आहोत. आम्हाला त्यातून परमेश्वर आशीर्वाद देत आहे. परंतु अनेक लोक आहेत ज्यांना हे आशीर्वाद प्राप्त होत नाहीत. आमची जबाबदारी आहे की अशा सर्वांपर्यंत आम्ही देवाचे शुभवर्तमान पोहोचवावे. त्यांना सुद्धा आत्मिक रूपाने जे अन्न आवश्यक आहे ते आम्ही द्यावे. 10 ते 20 वचनांमध्ये आम्हाला वाचायला मिळतं की त्या कुष्ठरोग्यांनी जाऊन राजाला ते शुभवर्तमान सांगितले. त्यानंतर इस्रायलचे लोक शहराबाहेर जाऊन त्या रिकाम्या पडलेल्या डेऱ्यावर आले आणि त्यांना हजारो सैनिकांना पुरेल एवढे अन्न मिळाले. विपुल प्रमाणात अन्नसामुग्री त्यांना सापडली व अन्नधान्य स्वस्त झाले. अलिशाने केलेले भविष्य अशा प्रकारे पूर्णत्वास गेले. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. होय प्रियांनो, देव आजही आमच्या जीवनामध्ये कार्य करीत आहे. म्हणूनच परमेश्वर पित्याने त्याचा एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्त आमच्यासाठी दिला. पापाच्या महान संकटापासून सोडविण्यासाठी त्याने येशू ख्रिस्ताला आमच्या जीवनासाठी दिले. आज आमचे जीवन या जगामध्ये सुरक्षित नसले तरीही ते येशू ख्रिस्तामध्ये सुरक्षित आहे. त्याचा अनुभव घ्या. तो चांगला आहे. कोणत्याही संकटातून तो आम्हाला बाहेर काढण्यासाठी समर्थ आहे. काय आज आपणास येशू ख्रिस्ताची आवश्यकता आहे? आपण प्रार्थना करू. प्रभूजी, आम्ही तुझ्या चरणांपाशी आलेलो आहोत. आम्ही आमच्या जीवनाबद्दल तुझे मनापासून आभार मानतो, यासाठी की प्रभूजी तू आमच्या जीवनामध्ये हजर आहेस. तू आमची काळजी घेणारा देव आहेस. तुझं साह्य आणि तुझं मार्गदर्शन तू सातत्यानं आमच्या जीवनामध्ये करीत आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही प्रत्येक जण आमच्या जीवनाबद्दल तुझे मनापासून आभार मानतो. प्रभू परमेश्वर दे बाप्पा, आम्हा प्रत्येकाला तू स्पर्श कर. तुझ्या इच्छेने वागण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. यासाठी प्रभूजी आम्ही आमचं लक्ष तुझ्याकडं लावलेलं आहे. ज्या गोष्टी तू आम्हाला शिकवल्यास त्याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. होय परमेश्वरा, त्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये आम्ही आचरण करीत राहावं म्हणून प्रभूजी तुझं सहाय्य तू आम्हाला कर. प्रभूजी, तू आमच्याबरोबर सदैव आहेस आणि म्हणून तुझ्या नावाला धन्यवाद देत असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो म्हणून तू ऐक. आमेन. आपली पापे पदरी घ्या आणि पापापासून दूर राहा. प्रभू आपणास सहाय्य करो.